सुख धरुनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्याना शिवंता परी थित्ता तुही दुरी अंतरसी प्रथम केला गर्भी वास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत मेरू जगमान्य संत मान्य संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 5 चरणाचा चौचरणातील नाट पर प्रकरणातील 18 क्रमांकाचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज याचे आवक संसारामध्ये आलेल्या जीवमात्रांची व स्वतःची अनुभूती त्या ठिकाणी सांगत असताना महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळणं अवघड आहे परंतु मिळाला आणि इथं मिळालेला जन्म किती दुःखदायक आहे। इथं वागत असताना किती दुःख होतं ते तुला भगवंता काय सांगू। कोण सुख धरुनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्याना शिवंता परी थित्ता तुही दुर्यंतरसी। या दुःखामध्ये आम्ही पिळून होरपळून निघतोय आणि त्या दुःखात आम्ही गुंतल्यामुळं तू जवळ असणारा तू आमच्यापासून दूर जातोय। आणि अजून महाराजांनी जन्माला येण्याचं जन्माला आल्यानंतर जन्माला येताना काय दुःख आहे जन्माला आल्यानंतर काय दुःख आहे बालपणामध्ये काय दुःख आहे तारुण्य दशेत काय दुःख आहे वृद्ध अवस्थामध्ये काय दुःख आहे आणि जगत असताना थोडासा सुद्धा विसावा आमच्या जीवाला या ठिकाणी नाही। मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जण हा बस व्यस्त झालेला आहे कामाच्या मध्ये या ठिकाणी व्यस्त झालेला माणूस किती आपल्याला दुःख आहे। आपण आपल्या सुखासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत परंतु प्रयत्न सर्वच करतात परंतु यश हाताला येत नाही। म्हणून तुकोबराय म्हणतात बस देवा आता पुरे ऐशी भरोवरी रंक होणी राहीन द्वारी। मी आता ही बरोबरी करायला रिकामा नाही बस तुझा रंक होऊन तुझ्या दारामध्ये या ठिकाणी तुझी चरण सेवा करण्याची माझी इच्छा आहे। तुझा दास दीन मी कामारी तुका म्हणी करी कृपाता। तुकाराम महाराज म्हणतात तू कृपा कर माझ्यावर बस माझं हे दुःख तू हरण करणार आहे म्हणून तुला मी सर्व अनन्य होऊन शरण आलेलो आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाची प्रस्तावना आपल्या समोर ठेवली तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा बऱ्याच दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा संत सोनाजी महाराज यांचा यात्रा उत्सव आणि या सप्ताहाची परंपरा ज्यांच्यामुळे या ठिकाणी सुरू झालेली आहे असे हरिभक्तपरायण नारायण महाराज यांनी अविरतपणे पंढरपूरची वारी केली आणि वारी करून भगवान परमात्मा आपलासा केला। नव्हे नव्हे त्यांच्या वारीला बघून पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर याच गावामध्ये
शेतामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मी तुमच्या गावी आलेलो आहे. ते म्हणे मी ओळखायचं कसं, तुम्ही सापडणार कसे मला? तर ज्या ठिकाणी तुळशी बुक्का, ज्या ठिकाणी तुळशी बुक्का तुम्हाला आढळेल त्या ठिकाणी मी ती जागा उकरा, मी तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. अशी ही जागा दाखवल्यानंतर नारायण महाराज त्या ठिकाणी गेले आणि ती जागा उकरली. उकरल्यानंतर भगवान परमात्म्याची सुंदर अशी गोजेरी मूर्ती मी बघितली. अशी सुंदर मूर्ती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि ती मूर्ती घेऊन टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गावामध्ये मिरवत मिरवत आणून त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. नारायण महाराजांनी सांगितलं, भगवंता मी आता थकलो, माझ्याकडून वारी होत नाही आणि ही अवस्था तुम्ही बघितली आणि माझ्या अवस्थेला बघून माझ्यासाठी तुम्ही पंढरपूरहून या ठिकाणी अवतीर्ण झाले. काय सांगू देवा, किती किती उपकार. तुम्ही माझ्यासाठी आले नसून सकल भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी या गावामध्ये तुम्ही अवतीर्ण झाला आहात असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्मित हास्य केलं. विठ्ठल विठ्ठल ही घटना मी मागच्या वर्षी ऐकली आणि आजही मला माहिती मिळाली की अशा प्रकारे या ठिकाणी भगवान परमात्मा स्थापित झालेले, या ठिकाणी अवतीर्ण झालेले. म्हणजे ही घटना जशी देहू गावामध्ये विश्वंभर बाबाला भगवान परमात्माचा साक्षात्कार झाला की मी तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे, मला तिथून वाजत गाजत घरी घेऊन या. त्यांना जशी खून सांगितली की तुळशी बुक्का अवे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सापडेल तिथं उकरा, मी तुम्हाला सापडेल. अशा प्रकारे विश्वंभर बाबा देहू गावामध्ये आपल्या शेतात गेले, तिथं जागा उकरली आणि उकरलेल्या त्या भूमीमध्ये भगवान परमात्मा स्वयंभू अशी मूर्ती त्यांना सापडली आणि ती मूर्ती वाजत गाजत देहू गावामध्ये आजही त्या ठिकाणी स्थापित झालेली आहे. आज तुम्ही देहूला गेले की त्या ठिकाणी आपल्याला ती मूर्तीचं दर्शन घडतं. तसं स्वयंभू मूर्ती पंढरपूरला आहे, तीच मूर्ती आपल्या या गावामध्ये, तीच मूर्ती देहू गावामध्ये बर का. नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया. जसा पुंडलिक रायाला भेटण्यासाठी भगवान परमात्मा पंढरपूर या क्षेत्रामध्ये आले, त्याच न्यायाने या ठिकाणी नारायण महाराजांची सेवा पाहून, त्यांची वारी पाहून भगवान परमात्मा या आपल्या गावामध्ये अवतीर्ण झाले. विठ्ठल विठ्ठल नारायण महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या नंतर नरहरी महाराज या ठिकाणी हा उत्सव नारायण महाराजांनी सुरू केला आणि तो उत्सव पुढं नरहरी महाराज यांनी हा अविहितपणे त्या ठिकाणी या उत्सवाला पाणी घातलं. हे झाड एवढंसं रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या माध्यमातून सुंदर असं या ठिकाणी हे झाड आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि या गावचे सर्व भालेगाव बाजार या गावचे सर्व भक्तमंडळ व आता या सप्ताह कमिटीचे नवतरुण सर्व जे काही कमिटी मंडळी आहे त्यांचं जितकं वर्णन केलं तितकं कमीच आहे. सुंदर असा मंडप, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि मृदंगाचार्य सुंदर काय हातात वजन आहे, सुंदर अशा गायन कोकिळा आमच्या गायनाचार्य मंडळी सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. पीटी मास्तर आणि ज्यांच्या मुखातून या ठिकाणी कथा आहे ना, भागवत कथा चालू आहे. हरिभक्तपरायण शालिग्राम महाराज सुरळकर मला वाटतं आपण तेही या
कीर्तन श्रवणासाठी हजर आहे. सहसा असं घडत नाही. कथाकार महाराज हे कीर्तनाला थांबत नाही. त्यांचं कार्य झालं म्हणजे ते तिकडे रूममध्ये आराम करतात. परंतु महाराजांचं या ठिकाणी कार्य मला खूप वर्णन करण्यासारखं आहे की ते या कार्यक्रमासाठी हजर आहे. आणि मला वाटतं काल्याचं सुद्धा कीर्तनची सेवा महाराजांचीच आहे. सुंदर असे या ठिकाणी नियोजन या कार्यक्रमासाठी. काही गावाला चोपदार भेटत नाही, पण इथं असं बघा 4-4 चोपदार आहे. इकडून एक चोपदार, तिकडून एक चोपदार, खाली 2 चोपदार, असं सुंदर वातावरण हो पाहून मला तर खूप आनंद वाटला. परंतु नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, हा नेम चालू राहावा या माध्यमातून सुंदर असं नियोजन या मंडळीने केलेलं आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी माझ्या सेवेकडे बोलतो. विठ्ठल कार्यक्रमासाठी व्हिडिओ कॅसेट यांचं सुद्धा अभिनंदन करतो. सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी हे पण या ठिकाणी आहे. सर्वांचा नामोल्लेख करून कोणी राहिला असेल सगळ्यांचा या ठिकाणी अभिनंदन करून आणि मी माझ्या सेवेकडे बोलतो. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमासाठी निवडला कोण सुख धरुनी संसारी, राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी थित्ता दुरी तुही अंतरशी. तुम्ही म्हणाल अभंग एवढा आहे, अभंगाच्या पहिल्या चरणातच एक अभंग होऊन जातो. काय नाटाचा अभंग आहे, अभंगाच्या पहिल्या चरणातच काय 4 चरण आहे. कोण सुख धरुनी संसारी, राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी थित्ता तुही दुरी अंतरशी. म्हणजे 4 चरणामध्ये या ठिकाणी एक अभंग, पुढचे छोटे छोटे अभंग या ठिकाणी होतात. हा अभंग तुम्ही का घेतला एवढा? पण इथं आल्यानंतर भगवान परमात्म्याची ती स्वयंभू मूर्ती पाहिली आणि भगवान परमात्म्याशी संवाद करावा असं मला वाटलं. जसं तुकोबर आहे नाटाच्या माध्यमातून, नाट या शब्दाचा अर्थ आहे छंद. आपण तुम्ही आम्ही जो म्हणतो की काय मध्येच अटकलं म्हणजे नाट लागलं बा, तो नाट आलं. आणि तुकोबरायाचं नाटाचा छंद या प्रकरणातून माध्यमातून नाट या शब्दाचा अर्थ छंद होतो. तुकोबरायाला छंद आहे भगवान परमात्म्याचा, म्हणून भगवान परमात्म्याशी संवाद त्यांनी केला. देवा तू कृपा करुणा सिंधू या अभंगाच्या अगोदरच्या अभंगामध्ये महाराज त्या देवाशी संवाद करतात. देवा तू कृपा करुणा सिंधू उशी मायबाप आमचा बंधू. देवा तू कृपा करुणा सिंधू आहे, आमचा मायबाप तूच आहे, म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहे. शरणांगता वज्रपंडर अभयदाना तू उदार. हा सगळा देवा तू अगोचर, सगळ्या देवाचाही देव तू आहे. म्हणून आम्ही हे दुःख कोणाजवळ या ठिकाणी वर्णन करावं ते मी माझी जीवनाची व्यथा, माझ्या दुःखाची व्यथा हे पांडुरंगा मी तुझ्याजवळ वर्णन करतो. या माध्यमातून मी या अभंगाचं या ठिकाणी नियोजन केलं. विठ्ठल सहसा आमच्या टाळकरी मंडळीला थोडं जड जाईल अभंग बरं का, कारण बऱ्याच ठिकाणी नाट अभंग कधी घेत नाही. छोटा अभंग घेऊन आपलं कीर्तनाचं निरूपण होत आहे. पण मला थोडी त्या भगवंतानं त्या ठिकाणी स्मृती दिली की तुम्ही हा अभंग घ्या. मी माझ्या पदाचं काही बोलत नाही, त्यांनी मला सांगितलं म्हणून केले, सांगितले काम जसं सांगितलं मला तसं मी या ठिकाणी करतोय. म्हणून या अभंगावर थोडंसं करूया चिंतन. आणि आपला वेळ फक्त मला वाटतं 1 तास राहिला. 1 तास उरला खटवांगरा याशी
भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. हा, त्याप्रमाणे आपण 1 तास या अभंगावर चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण हा सुखासाठी या ठिकाणी तळमळ करतोय. आणि या जीवाची तळमळ पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करत असताना वैकुंठामध्ये राहत होते. संत मंडळी तसे वैकुंठातले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साथ भावे वर्ताया. हे वैकुंठातली मंडळी या भूतलावर आले. कशासाठी आले? तुकाराम महाराजांनी तिथून बघितलं या मृत्यू लोकात काय चालले. तर बघितलं समाजाकडं. समाजाचं तर सकाळी उठले, जेवण झालं, आता सध्या कामाचा टाइम. आता कापसा याचा माणसं भेटेना, आहे की नाही? माणसं करता करता माणसं भेटेना, कापस खाली लोळायला लागले. मग हे सगळे व्यस्त झालेले तुकाराम महाराजांना दिसले. काय दिसलं? जनतरे देखे गुंतले प्रपंच स्मरण ते जाते जाते नाही. स्मरण ते जाते जाते नाही. स्मरण जाते जाते नाही. जनतरे गुंतले प्रपंच बघितल्यानंतर महाराज म्हणतात जनतरी देखे गुंतले प्रपंच स्मरण ते त्याचे त्याशी नाही. हे जग हे या ठिकाणी प्रपंचात गुंतलेलं दिसलं म्हणून उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरा खोटा खोटं काय हे दाखवण्यासाठी हे भूतलावर या ठिकाणी संत मंडळी अवतीर्ण झाली. याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो, लटिका व्यवहार सर्व हा संसार लटका व्यवहार आहे. हा संसार कसा आहे? लटका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. हरिविन आपली येरधार ही वाया जाणारी आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी देव कळावा, देवाची प्राप्ती व्हावी आणि देव प्राप्त झाला म्हणजे सुखाची प्राप्ती होईल. म्हणून हे आपल्याला आणि प्रत्येकाची अपेक्षा काय? सुख मिळावं. सुख मिळावं. सुखासाठी सगळ्यांची धडपड आहे. रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवे तुमची आमची सोडा. आता इलेक्शन चालू आहे, इलेक्शन पिरियड आहे, 20 तारखेला मतदान आहे. हे सगळे सुखासाठी प्रत्येक जण उमेदवार असेल, उमेदवाराचे काही कार्यकर्ते ते त्यांचं काहीतरी भागवण्यासाठी ते सुद्धा पुढे करतात. प्रचाराचं काम हातात घेतात. का करतात? त्यांना वाटतं हे आपला उमेदवार निवडून आला की मग आपले कामं होतील, आहे की नाही?
तेच तसं जसं हे चालू आहे आता, ते प्रचार त्यांचा करतात ते निवडून येण्यासाठी, तसं संत देवाचा प्रचार आहे करण्यासाठी या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे. कसा? भगवान परमात्मा चंदनाचं झाड आहे आणि संत वारा आहे. वारा रूपी चंदनाचा सुगंध तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम संत करतात. मला हे सांगायचं की भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला कळावा आणि तो जर आपलाशी झाला, मग देव जर आपला झाला तर मग हरियाला हाता मग कायची भय चिंता. मग कुठल्याच प्रकारची भय नाही, चिंता नाही, हे सांगण्यासाठी संत मंडळी या भूतावला आहे. तेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवान पांडुरंगाच्या समोर बसले. भगवान परमात्माची ती असणारी दिव्य अशी मूर्ती बघितल्यानंतर आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा तू असा माझ्या समोर, माझ्या दृष्टी समोर असावा असं माझं मन आहे आणि माझी दृष्टी तुझ्यापासून दुसरीकडं अजिबात जात नाही. आणि देवाशी संवाद करत असताना देवा काय विठ्ठले चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. माझं चित्त या प्रपंचात रमत नाही, विटलेलं आहे. का? त्याच्यामध्ये फार फार दुःख आहे. किती दुःख सांगू, अनेक दुःखे सांगू किती सकळ संसारात उठल्या आणि त्या चवताळून इकड तिकडे शोध घेऊ लागल्या की आम्हाला कोणी उठवलं. आम्ही बसलेलो असताना आम्हाला कोणी उठवलं. एवढ्यामध्ये त्यांचा असणारा दुश्मन दिसला आणि या सदग्रस्ताला त्या ठिकाणी त्यांना चावा घ्यायला सुरुवात केली. एवढ्यामध्ये याला वाटलं वर बघायला लागला तर आग्या मावळ्याच्या माश्या त्याला चावतायत आणि पुन्हा तो वाघ त्या ठिकाणी एका ठिकाणी समोरून त्याच्यावर नजर ठेवून हा वर आला मी याला ग्रास करील. एवढ्यामध्ये याला वाटलं आपण खाली उडी घालाव. मग खाली उडी घालणार, एवढ्यामध्ये खाली नजर गेली तर खाली थोडंसं पाणी आणि त्या पाण्यामध्ये एक नाग होता. नाग त्या ठिकाणी असं फिरत असताना याची लक्ष त्याच्यावर गेलं. अरे बाप केवढा नाग आहे. खाली जर गेलो तर हा नाग खाल्ल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे चाव घातल्याशिवाय राहणार नाही. आता काय करावं? वर जावं तर वर वाघोबा आहे, खाली जावं तर खाली नागोबा आहे. मधी आग अंगामध्ये ओतणाऱ्या त्या माशा चावा घेत आहेत. काय करावं? एवढा त्रास चालू असताना त्या माशा उठल्या होत्या ना, त्या माशाचा जो कांदा होता मधाचा, त्याला झटका बसल्यामुळं त्याच्यातून काही थेंब खाली पडत होते आणि ते थेंब त्याच्या तोंडाजवळ पडत होते अंगावर. मग एवढ्या दुःखामध्ये असताना त्याला वाटलं हे थेंब खाली पडत आहेत म्हणून एक दोन थेंब आपण जिभीवर घ्यावं म्हणून त्यानं अशी जीभ पुढे केली आणि त्या जिभीवर ते थेंब घ्यायला लागला. मला हे सांगायचं, एवढं दुःख असताना दृष्टांत हा मी सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितला. सुख पाहिलं तर किती एका थेंबाचं, सुख पाहता जवा पाडे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. सुख पाहता जवा पाडे, पण दुःख पर्वता एवढं आहे. त्याला असू नका. आपलंही तसंच झालेलं आहे बरं का. आपलंही तसंच झालंय. आपण थोड्या सुखासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो, पण किती दुःख सोसतो हे आपल्यालाही कळत नाही. विठ्ठल ही अवस्था तुकाराम महाराज भगवान परमात्मा समोर बसताना, त्या ठिकाणी बसले असताना देवासमोर व्यथा सांगतायत. देवा मला कशाला तो जन्माला घातलं. बरं होतं तुझ्या चरणाची सेवा करायला आम्ही वैकुंठामध्ये, परंतु आता घातलंच ना तर काय दुःख सांगू देवा. आता हे दुःख सांगता सांगता माझी जीवा या ठिकाणी कापायला लागलेली आहे. म्हणून कसं राहावं मी या संसारामध्ये, कसं जगावं. देवा तूच सांग.
अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो धरणी संसार कोण सुख धरणी संसारी कोण सुख धरणी संसार कोण सुख धरणी संसार सांग मज बाहरी राहो धाम मज बाहरी राहो सांग मज बाहरी राहो सांग मज बाहरी अवघानाची बंता परी अवघानाची बंता परी अवघानाची बंता परी अवघानाची बंता परी सीता दूरी अंतरसी सीता दूरी अंतरसी प्राण केला गर्भवास प्रथम केला गर्भवास सीता दूरी अंतरसी सीता महाराज म्हणतात कोण सुख धरुनी संसारी कोणतं सुख मला या ठिकाणी मिळालं म्हणजे मी या ठिकाणी राहावं कोण सुख धरुनी संसारी राहो सांग मजबा हरी माझं पूर्ण आयुष्य असंच गेलं सुख पाहण्यामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा सुख सुख करता करता पूर्ण आयुष्य निघून गेलं परंतु सुख पदार्थ मिळालं नाही मग सांग देवा कोण सुख धरुनी संसारी कोणतं सुख मला मिळालं म्हणजे या ठिकाणी मी राहावं कोण सुख धरुनी संसारी राहो सांग मजबा हरी देवा तूच सांग कसं राहू इथं आता तुम्ही आम्ही जो समजा या ठिकाणी संसार म्हणतो संतांच्या साधू संतांच्या म्हणण्यानुसार संसाराचा अर्थ अलग आहे तुम्ही आम्ही जो समजतो तो प्रपंच आहे बरं का तुम्ही आम्ही जो करतो तो प्रपंच आहे आणि संत जे म्हणतात तो संसार कोणता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरीशे किती वेळा जन्मा यावेन किती व्हावे फजित आणि हे जन्माला येणं मरणं जन्माला येणं मरणं याच्यामध्ये आमचा वेळ वाया चालला देवा आणि सांग तुझं भजन कधी करायचं कोण सुख धरुनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी हे नाशवान आहे हे शरीर सुद्धा नाशवान आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य कातो काळ सावधान जाईल जाईल याशी काळोबा खाईल काळ हात टाकून बसलेला आहे या देहाचा ग्रास करण्यासाठी काळ टपलेला आहे कारण म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही का तर घडी घडी काळ वाटियाची पाही अजून किती आहे अवकाश आणि मग त्या काळ हा टपून बसलेला आहे तो कधीतरी आम्हाला मिठी मारणार आहे आणि मग आम्ही प्रपंच करत असताना कष्ट करत असताना त्याच्यातच आमचा वेळ निघून गेला आणि या वेळ जाताना काळ कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही बरं का सर्पदंश सुद्धा त्या ठिकाणी झाला म्हणजे हा काळ सर्पाच्या रूपाने आला सर्पाचा दंश झाला आणि माणूस मेला काळ अटॅक आला माणूस म्हणता आता आमच्या सोबत चहा पिला हो आत्ता चांगला होता त्या अटॅकच्या रूपानं काळ आला आणि त्याला घेऊन गेला त्याप्रमाणे हा काळ कुठल्या रूपाने येईल जाता जाता गाडीवर जाता जाता अचानक गाडी दुसऱ्याच्या गाडीला धडकली माणसं त्या ठिकाणी मरतात कितीतरी लोक या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये या ठिकाणी मरण पावलेले म्हणजे मला हे सांगायचं की मरत असताना काळ हा कोणत्या तरी रूपाने येऊन त्या ठिकाणी आपलं गिऱ्हाईक शोधत असतो घेऊन जात असतो आता मी एक दृष्टांत सांगतो की एक माता माऊली तुमच्या जवळच कुठं बाजार या गावात बाजार आहे ना
आहे का नाही? म्हणजे आता भालेगाव बाजार म्हणलं बाजारच. माऊली गावातून आली, बाजारामध्ये आली, बाजार करत असताना अनेक प्रकारच्या त्या भाजीपाल्याच्या साथीने हिंडत असताना गाजरं घेतले, काही बटाटे घेतले, टमाटे घेतले, सगळं काही पिशी भरून घेतली आणि पोऱ्याला खाऊ सुद्धा घेतला आणि खाऊ घेऊन आपल्या घरी गेली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी घरामध्ये ते असणार सगळं बाजार एका टोपल्यात किंवा दोडीत वगैरे काढला व्यवस्थित. मुलं आली, आई आली, आई आली, आम्हाला खाऊ दे म्हणून असणारा खाऊ त्या मुलांना दिला आणि मुलं खाल्ले. मुलांनी खाऊ खाल्ला आणि मुलं त्या ठिकाणी खाऊन खेळून खेळून रात्र झाली, 9 वाजले, झोपले. झोपल्यानंतर सगळे झोपल्यानंतर त्या घरामध्ये अजून काही माणसं राहतात. माणसं म्हणजे काही जीव राहतात. आपण म्हणतो हे घर आपलं आहे, आपण जे घर बांधतो ते आपलं घर म्हणतो, पण नाही, तसं नाही बरं का. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचं घर आहे, हे घर आहे तसंच आहे. आणि आपण जे बांधतो हे घर सुद्धा तसंच आहे. आपण आपलं म्हणतो, पण त्याच घरामध्ये एखादा साप निघाला, आपण त्या घराच्या बाहेर पडतो, कारण साप निघाला घरामध्ये. मग तो साप निघलेला घर, त्याचं बी सुद्धा ते घर आहेच ना. सापाचं घर आहे, तो कशासाठी गेला, तो उंदीर पकडण्यासाठी गेला किंवा अन्यथा अनेक काही कारणास्तव त्या ठिकाणी त्याला बीळ सापडला आणि तिथं तो राहत असताना आता हे स्लॅबचे घरं निघले, फरशी वगैरे निघली आणि आता हे नवीन तकनीक आहे, या माध्यमातून आता नाही त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत. पण जुने जे घर आहे त्याच्यामध्ये घुशी, उंदर हे राहत होते बरं का. आपण जुना हा दृष्टांत आहे, त्या माध्यमातून ते उदाहरण समोर ठेवू. मग हे सगळे झोपले असताना, मुलं झोपली, ती बाई झोपली, घरचे सगळे माणसं झोपले. त्या घरातून काही एक उंदीर आला आणि त्या उंदराला वाटलं आज आपल्या बाजाराचा दिवस होता, आपल्या आईनं काय काय आणलं म्हणून ते उड्या मारत 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 त्या ठिकाणी आला. त्यानं बघितलं, त्या दुर्डीमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये त्याला टमाटे दिसले, बटाटे दिसले, गाजरं दिसले, अनेक फळ त्या ठिकाणी त्याला दिसले. मग त्याला वाटलं काय काय आणलं आपल्याला खाऊ, आईनं काय काय आणलं म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये टमाटे दे. त्याला वाटलं टमाटो नको आपल्याला. मग लाल असे सुंदर असे गाजर त्याच्यात दिसले. त्याने एक गाजर बघितलं आणि त्याला वाटलं हे गाजर खावं म्हणून त्या गाजराचं शेंड त्यानं धरलं. आता मला हे सांगायचं, उंदराचं बिटकुलं छोटंसं, उंदीर केवढा छोटासा आणि गाजर होतं एवढं टपूर, गाजर टपूर होतं. आता माणसानं गाजर घ्यायचं तर आपल्याला पिलल, आपल्याला झेपल एवढं घ्यावं, पण नाही, त्यानं तसं ऐकलं नाही बरं का. छोटी मूर्ती पण कीर्ती मोठी करायची ना, तर त्यानं ते मोठं गाजर घेतलं, कसं बस त्या ठिकाणी त्या टोपल्याच्या बाहेर वळलं आणि वडत असताना इतकी दैन व्हायला लागली की सगळ्या फासळ्या त्याच्यात दुखायला लागल्या. खाली पाय सारखायचे, वडायचा, खाली असं वडायचं, पाय सारखायचे, पुन्हा वडायचं, असं दैन करता 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 कसं मसं ओढत बिळापर्यंत त्याला घेऊन गेला. बिळाजवळ ते गाजर ठेवलं आणि घाबरू नका, त्यानं आपला श्वास सोडला आणि दम घ्यायला लागला. असा दम घेत असताना दम जिरला. मग पुन्हा म्हणतो अजून लय माल आहे तिथं, अजून एक घेऊन येऊ. पुन्हा गेला पळत, पुन्हा दुसरं गाजर घेतलं आणि ते बी लहान घ्यावं, लहान नाही घेतलं, मोठं पोहून घेतलं. वडत असताना खूप दैन झाली हो. पहिला प्लॉट घेतला, त्याच्यातच सगळ्या पाहुणे कोणी पैसे आणले आणि ते पैसे भरले, अजून त्याचे पैसे दिले नाही. पण दुसरा प्लॉट त्याच्या शेजारी रिकामा होता आणि तो विक्री होता. हे म्हणे मायाशिव घेतो कोण, तो मला घ्यायचा, किंवा आपल्या शेजारची जमीन विक्री आहे, मायाशिव तिला कोणाला घेऊच देणार नाही. वाटेल तितके लोकांकडून पैसे झाले तरी चालेल, पाहुणे कोण आणू किंवा उसने पासणे व्याजानं काढू, पण ती आपण जमीन हातातून जाऊ द्यायची नाही. असं कोण म्हणतं? आपणच म्हणतो. ऐकित आपला विषय चालला काय, उंदराचा. एक गाजर आणलं, खूप दैन झाली. 1 एकर घेतलं, खूप दैन झाली. 2 गाजर आणले, लय अवकाळ झाली. 3 आणले, 4 आणले, 5 आणले, सगळे आणता याच्यातच सगळं आयुष्य गेलं निघून. घर बांधणं, जमीन घेणं, प्लॉट घेणं, असं करता करता त्याला स्वतःचं भान नाही की आपण म्हातारं होत चाललं. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. आयुष्य निघून चाललं, त्याला कळलं नाही
असं करता करता 7वा दिवस उगवला, म्हणजे 7वं गाजर आणलं आणि म्हातारा झाला, म्हणजे थाकला, घामाघूम झाला. आणि घामाघूम झालेला पाहून वर एक बोक्या बसेल होता आणि तो बोक्या पहिल्यापासून पाहत होता. पहिलं गाजर आणलं तर याची किती दैन झाली, पहिला प्लॉट घेतला तर किती दैन झाली, दुसरा एकर घेतला तर किती दैन झाली, हे सगळं 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 तो बोका पाहत होता. त्याला दया आली, अरे अरे याची दैन मला पाहुल्या जात नाही, आता यानं विश्रांती घ्यावी म्हणून त्यानं हलुसखन खाली उडी मारली आणि त्याला फंजा मारला उंदराला. त्याला हसू नका, आपलं कसं झालं पहा. तैसा काळ लोकाने तसो, तैसा काळ लोकाने तसो, तैसा काळ लोकाने पाहत उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. उंदराचा दृष्टांत तुमच्या समोर ठेवला तुकाराम महाराजांनी, परंतु तो आपल्यासाठी ठेवला बरं का. त्याचं समोर बघा, आपलं कसं होणार आहे, आपल्याला काळ नेणार आहे, म्हणून सावध व्हा, सावध व्हा. काव तुकाराम महाराज तुम्ही सावध आहे का म्हणे. मग सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरेला, हरी चालो जागरेला, सावध झालो वैष्णवाचे भाव, जेथे चित्ता दुरी तू ही अंतरशी असणार, तू जवळ आहे परंतु तो हा बर का, तू जवळ असताना तो अंतरायच्या माग आहे. हा काय सांगू देवा, माझी अवस्था अशी आहे, माझं दुःख असं आहे, आता बसून नाही, मी जन्मापासून पहिल्यापासून तुला दुःख सांगतो की मी पहिल्यांदा ज्या वेळेला गर्भामध्ये त्या ठिकाणी धारण झालो, गर्भावस्था मला ज्यावेळेस प्राप्त झाली तेव्हापासून दुःख तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात वर्णन करतात. प्रथम केला